ओम काळेश्वरी. आज आपल्या दरबारामध्ये माधवी धर्मा ठमके या ताईंची आरती आहे. त्या मुंबईवरून या ठिकाणी आरतीसाठी आलेल्या आहेत. तर ताईंच्या आज या ठिकाणी दरबारामध्ये वाऱ्याचं शुद्धीकरण आपण करून घेणार आहे. तर या ठिकाणी गमेला ठेवलं, इथं उजवा पाय ठेवून उभं राहा. आणि बरेच जण गमेल्यात उभं केलं असं म्हणतात, पण हे डावा ठेवा इकडं. तर हे गमेले जर ठेवलेले आहेत तर ही गायांच्या गोठ्यामध्ये वापरलेले आहेत. आणि गायांच्या गोठ्यासारखं शुद्ध आणि पवित्र आपलं घर पण नाही आणि मंदिर पण नाही. मंदिरापेक्षा पवित्र ठिकाण असं गायचा गोठा असतो. जसं की आपण एखाद्या ठिकाणी मोकळ्या जागेत जर एखादी वास्तू बांधत असेल तर त्या वास्तू बांधायच्या अगोदर त्या जागेमध्ये आपण गायचं शेण गोमूत्र एकत्र करून त्या जागेमध्ये शिपडतो. तसंच बरेच जण त्या जागेमध्ये हिरवा चारा टाकतात आणि 5-6 दिवस गाय त्या जागेमध्ये बांधतात की त्या जागेमध्ये असलेली निगेटिव्ह शक्ती गाय त्या ठिकाणी थांबली की त्या ठिकाणची निगेटिव्ह शक्ती निघून जाते. कारण गायच्या पोटामध्ये 33 कोटी देव असतात आणि गाय ही आपल्या हिंदू धर्माची आई आहे. त्याच्यामुळं हे गमेलं किंवा ह्या ठिकाणची बादली किंवा ह्या ठिकाणचं आंघोळीचं पाणी हे गायच्या गोठ्यामध्येच ओतलं जातं. त्या ठिकाणचं ठिकाण अगदी शुद्ध आणि पवित्र आहे. आता ताईला आम्ही आंघोळ घालत आहे. तुमची माहिती कुठं राहतात ते सांगा. मी ठाण्याला राहते. कुणाच्या ओळखीने आलाय, कसं आलाय, काय आलाय सांगा. मी अश्विनी ताईच्या ओळखीने आले. तिने सांगितलं की आरती आहे. म्हटलं मानाची, मला ही मनाने आनंद समाधान झालं. त्यामुळे मी आनंदाने आरती करायला आले पप्पांकडे. पहिल्यांदा आल्या होत्या आणि त्यांना इथं आल्यावरती आई साहेबांच्या आशीर्वादाने काय त्यांच्या मनामध्ये इच्छा प्रगट झाली. त्या ठिकाणी आल्या. आई साहेबांच्या आशीर्वादाने त्यांची कामं थोडीशी मार्गी लागली आणि आज या ठिकाणी आनंदाची आरती घेण्यासाठी आल्यात. सांगायचं तात्पर्य एवढंच की मनात भक्ती भाव श्रद्धा ठेवून यायचंय. इतर कुणीतरी सांगितलंय की बाबा चांगलं आहे, जाऊन पहा, एकदा जाऊन या, तर असं येऊ नका. मनामध्ये भक्ती भाव ठेवा. मनात जर भक्ती आणि श्रद्धा असली तर भगवंत पण आपल्या हाकेला उभा राहतो. तर असं ही ताई आले तर तुम्ही यायचं असेल तर दरबारामध्ये श्रद्धेने या. तुमच्या मनातली सर्व इच्छाकांक्षा आई जगदंबा आई मांढरची काळूबाई पूर्ण करेल. आईरा जाऊ दे दे सदानंदीचा दे दे बोल भवानी माता की जय. बोल मांढरच्या काळूबाईचं चांगलं.
बोल भांडरच्या काळीच चांबले आईरा जाम देव दे सदानंदीचा देव दे बोल भवानी माता की जय. झाले. आता 5 नारळाचं पाणी ते पण आता आपण अंगावरती ओतणार आहे. बरेच जण मला असा प्रश्न विचारतात की 1.25 लिटर दूध 1.25 लिटर दही हे घेणं गरजेचं आहे का? हे 1.25 लिटर दूध 1.25 लिटर दही तुम्ही गोरगरिबांना अर्पण केलं तर त्यांचा आत्मा शांत होईल. तर गोरगरिबांना अर्पण करत असतो आपण या ठिकाणी. आणि जे गोष्टी गरजेच्या आहेत त्यासाठी आपण गरजेसाठी त्या करतो. जसं की आता तुम्ही पण काही टायमाला घरात करमत नाही म्हणून कुठं तरी टॉकीजला जाऊन पिक्चर पाहता. म्हणजे पिक्चर पाहणं तुम्हाला गरजेचं आहे का? ही तुमची गरज आहे का? मग तुम्ही ते पैसे का नाही गोरगरिबांना दान करत? मग ह्या ठिकाणीच ते जर दही दूध शुद्धीकरणाला वापरलं तर त्यासाठी तुम्ही वाईट कमेंट करून काहीतरी बोलत असता. तर तुम्ही जर असं पिक्चरला जाता, मॉलला जाता, बागेत फिरायला जाता, इकडं तिकडं व्यर्थ खर्च करता, मग तुम्ही पण तुमचे व्यर्थ खर्च करणे पहिले बंद करा. म्हणजे आपण पण दरबारातलं दही दुधाचे आंघोळ बंद करू. घेऊ फक्त थोडं थोडं घेऊ, पावशेर घेऊ. बोल भांडरच्या काळीच चांबले आईरा जाम देव दे सदानंदीचा देव दे बोल भवानी माता की जय. आता उजवा पाऊल पुढे टाक आणि वरती जाऊन कपडे बदली करून देवास तिथं येऊन बसा.
सावजी पाटलाच्या नावानं काळूबाईच्या नावानं चांगलं करायचं करा आई काळूबाईच्या नावानं सांग मला विचारा आई एकविराचा उदा बोल त्या मांडरच्या काळीच्या नावानं सांग बोल मांडरच्या काळीचं आई राजा उदा बोल त्या रमादेवीचा उदा नाव सांगितलं काय एकविरा आईचं तुला कोणतं सांगितलंय बा तुळजापूरचं तुकायचं काळूबाईचं इथं काळूबाईचं आंबाबाईचं इथं बोलायला तयार आहे सगळं